मंडळी, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भारी दाखवलेला आहे. इकडे जगन्नाथ स्वतः सावली आणि अबीरचं सत्य सारंगच्या समोर आणणार आहे. म्हणजेच अबीर हा सावलीचा आणि सारंगचा मुलगा असल्याचं स्वतः जगन्नाथ आता इथे सारंगला सांगणार आहे. आणि त्याच वेळी आता सारंग मागचा पुढचा कसलाही विचार न करता अबीरला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकार तर करतोच, पण सावलीला सुद्धा आता हक्काने स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता इथे सारंगला आणि सावलीला इथे आता अमृता स्वतः मदत करणार आहे. तर सारंगच्या समोर हे सत्य तर समोर आलं आहे, पण त्यानंतर आता सारंग आणि अमृता कोणता डिसिजन घेणार आहेत आणि यांच्या या डिसिजनला आता तिलोत्तमा होकार देईल का? तिलोत्तमा पुन्हा एकदा सावलीचा स्वीकार करेल का? आणि आता तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार करावा यासाठी जगन्नाथ खूप मोठं षडयंत्र करणार आहे. म्हणजेच राजकुमारचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आहे. पण हे सगळं कसं घडणार आहे, कशा पद्धतीने घडणार आहे, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे अबीर आता गुरुकुल सुरू होणार म्हणून ओवीला फोन केलेला असतो आणि म्हणते की ओवी, तू लवकरात लवकर ये, आपलं गुरुकुल लवकरच सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुला सुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे. पण आता ओवी म्हणत असते की माझे बाबा तर तयारच होणार नाही आहेत, मग मी तिथे येऊन काय करू? माझी इच्छा असून पण मला गुरुकुलामध्ये येताच जमणार नाही आहे आणि गाणंसुद्धा शिकायला जमणार नाही आहे. अबीर म्हणतो त्याचं काळजी तू नको करूस, मी तुझ्या नावाचा फॉर्म आधीच भरून ठेवणार आहे, तुला गुरुकुलामध्ये यायचं म्हणजे यायचंच आहे. आणि अबीर आता फोन कट करून टाकतो. ओवी आता इथे अमृताला म्हणत असते की अबीरची आई लवकरच गुरुकुल ओपन करणार आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. पण आता अमृता म्हणते, पण ओवी तुला माहिती आहे ना, आजीला आणि बाबाला हे सगळं अजिबात आवडणार नाही आहे, मग आपण कसं जाणार तिकडे? ओवी म्हणते ते मला माहीत नाही, मला जायचं म्हणजे जायचं आहे, गाणं शिकायला नाही, किंवा मला अबीरला आणि त्याच्या आईला भेटायचं आहे. आता इथे ओवी खूपच हट्ट करत असते आणि अमृताचा मात्र नाईलाज झालेला असतो. अमृता म्हणते आता ही गोष्ट सारंगशी बोलायलाच हवी, कारण हिचा हट्ट ती सोडणारच नाही आहे आणि घरात राहून पण ती मोनिका तिला सारखा त्रास देत असते. त्यापेक्षा ओवी थोडा वेळ घराच्या बाहेर राहील तर तिचा मूडसुद्धा फ्रेश होईल आणि तिला बरं वाटेल. अमृता म्हणते सारंगशी बोलून त्याचा होकार मिळवायलाच हवा. जर सारंगने होकार नाही दिला तरी मला असं वाटतं की ओवीला आपण तिथे घेऊन जाऊन तिची इच्छा पूर्ण करायला हवी. इकडे सारंग आता त्याच्या कामासाठी बाहेर चाललेला असतो. तेवढ्यातच तिलोत्तमा त्याला आवाज देते. सारंग म्हणतो मी घाईत आहे, काही महत्त्वाचं आहे का? तिलोत्तमा म्हणते की हो, ऑफिसच्या रिलेटेडच बोलायचं आहे. आपल्या कंपनीला एक इन्व्हेस्टर मिळाला आहे आणि त्याला सावली हर्बल या प्रोडक्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. इथे आता सारंग म्हणत असतो की एवढ्या वर्षानंतर 5 वर्ष झालं हे प्रोडक्ट बंद आहे आणि यानंतर आता कोणाला इंटरेस्ट आहे? त्यावर आता तिलोत्तमाची फाईल आहे, जे इन्व्हेस्टरने दिलेली फाईल असते ती ते सारंगला दाखवते. सारंग ती फाईल बघतो आणि म्हणतो की यातले रिपोर्ट्स तर सगळे चांगले आहेत. चांगलं आहे, बघा तुम्ही ठरवा काय करायचं ते, असं म्हणून आता सारंग निघून जाणार असतो. आणि तेवढ्यातच आता राजकुमार म्हणतो की हो, ते प्रोडक्ट तर आपण सुरू करणार आहोत, पण त्या प्रोडक्टचं आपल्याला नाव चेंज करावं लागणार आहे. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की नाव का चेंज करायचं आहे? इथे आता राजकुमार म्हणत असतो की ते नाव खूप जुनंसुद्धा झालेलं आहे आणि मुळात आईलासुद्धा ते आवडत नाही आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला हे प्रोडक्ट सुरू करायचं असेल तर त्याचं नाव चेंज करावं लागेल. पण आता या गोष्टीवरती सारंग सरळ नकार देतो. त्याला सावळी हर्बल हे नाव चेंज करायचं नसतं. सारंग म्हणतो की हे प्रोडक्ट माझं आहे, हे प्रोडक्ट मी उभं केलं आहे आणि त्याचा ओनरसुद्धा मी आहे, त्यामुळं काही झालं तरी सावली हर्बल हे नाव चेंज करायचं नाही. बाकी तुम्ही बघा, तुम्हाला जे काही करायचं ते करा, असं म्हणून सारंग आता तिथून बाहेर निघून जातो. तिकडे आता सायली, जगन्नाथ आणि अबीर हे सुद्धा घराच्या बाहेर चाललेले असतात. त्यांना आता गुरुकुल ओपन करण्यासाठी काही खरेदी करायची असते आणि तिघंही आता उत्साही असतात आणि मार्केटमध्ये निघालेले असतात. अबीर म्हणतो की आजोबा, मला आज खेळणी घ्यायच्यात आणि माझ्या आवडती सगळी खेळणी घ्यायची. सावली म्हणते की अबीर, आत्ताच तुला बॅट बॉल आजोबाने घेऊन दिला ना, आम्हाला पुन्हा तुला खेळणी हवेत का? जगन्नाथ म्हणतात सावली असू दे ना, गेली 7 वर्ष झाली पोर सगळ्या प्रेमाला हुकलेला आहे, आत्ता त्याच्या हौसमौस आत्ता नाही करणार तर मग कधी करणार? असं म्हणत आता तिघंसुद्धा घराच्या बाहेर निघालेले आहेत. इकडे ओवी मात्र अमृताजवळ हट्टीपणा करत असते. तिलासुद्धा आता बाहेर जायचं असतं. ओवी म्हणते अमृता काकू, मला नवीन फ्रॉक घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊया. अमृता म्हणते पण ओवी, आता मध्येच काय आता हे नवीन? ओवी म्हणते मला माहीत नाही, मला जायचं म्हणजे जायचं आहे. अमृता म्हणते बरं ठीक आहे, आपण एकदा सारंगला फोन करून विचारूया, सारंग हो म्हणाला तर आपण जाऊया. तशी ओवी लगेचच धावत जाते आणि आता तिथे धावत जाऊन फोन घेऊन येते आणि सारंगला फोन करते आणि म्हणते की बाबा, मला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि मला नवीन फ्रॉक हवा. सारंग म्हणतो पण आत्ता तुला नवीन फ्रॉक कशाला हवा, कुठे जाणार आहेस? ओवी म्हणते मी तुला ते नंतर सांगेन, पण मला आत्ता हा फ्रॉक हवा म्हणजे हवाच आहे. सारंग म्हणतो बरं ठीक आहे, पण एकटी जाणार नाही आहे, सोबत अमृता काकू असणार आहे, अमृता काकूला सोबत घेऊन जायचं.
आणि हो, माझं काम लवकर आवरलं की मी येईनच. आणि सारंग म्हणतो, अमृता काकूला फोन दे बरं. अमृताला सारंग सांगत असतो की तिला फ्रॉक घ्यायचा आहे, घेऊन जा, तिच्या आवडीचा तिला फ्रॉक घेऊन दे. आणि हो, माझं जर काम लवकर आवरलं तर मी तुम्हाला मार्केटमध्ये येऊनच भेटेन. अमृता म्हणते, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. ओवी प्रचंड खुश झालेली असते. आता इकडे अमृता आणि ओवी दोघीसुद्धा बाहेर निघालेले असतात. तर इकडे सायली, अबीर आणि जगन्नाथ ते सुद्धा तिघंजण मार्केटमध्ये खरेदीसाठी चाललेले असतात. आणि त्याच वेळेला जेव्हा आता हे दोघं एकाच मार्केटमध्ये येतात आणि तेव्हाच अबीरने आणि ओवीने दोघांना सुद्धा एकमेकांना पाहिलेलं असतं. अबीर ओवीला आवाज देतो आणि ओवी लगेचच अबीरला भेटायला धावत जाते. पण त्याच वेळेला आता इथे अमृता आणि सायली दोघीजणी एकमेकींच्या समोर आलेल्या आहेत. अमृताला खूप मोठाच धक्का बसलेला आहे. कारण एवढ्या वर्षानंतर सायली, जी इतकं शोधूनसुद्धा कोणालाही सापडलेली नाही, ती सायली चक्क अबीरसोबत आणि जगन्नाथसोबत मार्केटमध्ये भेटल्यानंतर तिला मोठाच धक्का बसला आहे. इकडे हे दोघं जण एकमेकांना भेटत असतात, तर सायली आणि अमृता मात्र एकमेकींकडे पाहतच बसलेली असते. सावली म्हणते की आता काय करायचं, मेहंदळींच्या कुटुंबापासून लांब राहायचं ठरवलं होतं, तरीसुद्धा ह्या ह्या अमृता वहिनींनी आता पाहिलं. अमृताला पाहिल्यानंतर सायलीला खरं तर खूप वाईट वाटतं. तिला मागचा तो सगळा भूतकाळ आठवतो. अमृता झालेला ॲक्सिडेंट, तिचं गेलेलं बाळ, हे सगळं तिला आठवायला लागतं आणि तिच्या डोळ्यात आपसुकच पाणी येतं. इकडे अमृताला सुद्धा ते क्षण सगळे आठवायला लागतात. अमृताच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं. पण तिच्या मनात आता राग असतो, कारण इतकी वर्ष झाली सायली सगळ्यांना सोडून राहिली. तिने कधीच भेटण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याच्यामुळे आता सायली तिथेच थांबून राहते. जगन्नाथ ह्या दोघींकडे पाहतच राहतात. तेवढ्यात ओवी आता इथे लगेचच अमृताला आवाज देते आणि म्हणते की काकू, मी तुला ओळख करून देते. हा अबीर माझा मित्र आणि ही अबीरची आई. आता असं ओळख करून दिल्यानंतर अमृताला आणखीन एक मोठा झटका मिळालाय, मोठा शॉक मिळालाय. ते म्हणजे अबीर हा सावलीचा मुलगा. अमृताच्या मनात आता शंका निर्माण होते, म्हणजे सावलीने दुसरं लग्न केलं. अमृता मनातच म्हणत असते की सावली, तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेलीस, तुला एक मूळसुद्धा झालं आणि सारंग मात्र अजूनही तुझी वाट बघत राहिलेली आहेत. इथे आता अमृताचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तर सावली म्हणते की मी तुम्हाला कसं सांगू की अबीर हा माझाच मुलगा आहे. सावलीला असं वाटत असतं की तिलोत्तमापासून तिला आणि अबीरच्या जीवाला धोका आहे. ते जे काही गुंड तिच्या मागावरती होते ते तिलोत्तमानेच पाठवलेले आहेत आणि अबीर माझा मुलगा आहे हे आता ओवीकडून समजलेलंच आहे. आता सावलीला काय सांगावं हेच कळत नाही. आणि तेव्हा आता जगन्नाथ अमृताला म्हणतात की मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि त्याच वेळेला तिथे सारंगसुद्धा मार्केटमध्ये आलेला असतो. अमृता ओवीला तिथे भेटायला येतो आणि त्याच वेळेला त्याच्यासमोर आता अबीर आणि सावली दोघीसुद्धा त्याच्यासमोर आहेत. इथे आता सारंगलासुद्धा सावलीला बघून खूप मोठा धक्का बसला. अबीरला तर तो ओळखतोच, पण आता इथे पुन्हा एकदा ओवी ही सारंगची आणि सायलीची ओळख करून देते. म्हणते बाबा, अबीरची आई आणि हे अबीरचे आजोबा, अशी ओळख करून दिल्यानंतर सारंगलासुद्धा खूप मोठा धक्का बसला. अबीर हा सावलीचा मुलगा, त्यालाही आता असंच वाटतं की सावलीने दुसरं लग्न केलं, ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेली आहे. सारंग मात्र येते काहीही न बोलता तिथून निघून जाणार असतो. ओवीला म्हणतो की आपण चल, तुला फ्रॉक घ्यायचा ना, आपण निघूया. आणि तो ओवीचा हात धरून पुढे जाणार असतो. इकडे मात्र आता सावलीचा सुद्धा गैरसमज झालेला आहे. सावलीला सुद्धा हेच वाटत असतं की ओवी ही सारंगची मुलगी आहे, म्हणजे सारंगने सुद्धा दुसरं लग्न केलं आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेत. आता दोघांच्या मनातसुद्धा पूर्ण गैरसमज निर्माण झालेले असतात. तेव्हा मात्र जगन्नाथ आता सारंगला आवाज देतात की सारंग थांब. पण सावली मात्र आता इथे जगन्नाथांना थांबवते आणि तिला असं वाटतं की इथे आता जगन्नाथ सारंग ह्याला सगळं सत्य सांगतील. पण सावली मात्र सारंगला काहीही सांगू देत नाही. ती जगन्नाथ यांना थांबवते. जगन्नाथ म्हणतात हीच वेळ आहे, आता सगळं काही सारंगला कळायला हवं. पण सावली जगन्नाथला काही सांगू देत नाही. सारंग, अमृता आणि ओवी आता तिथून निघून जातात. पण सायलीला मात्र प्रचंड त्रास होत असतो. इकडे आता सारंगला सुद्धा हेच वाटत असतं की सावलीने लग्न केलं आणि ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून झाली. आता दोघांमधले हे गैरसमज जगन्नाथ दूर करू शकेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा मालिकेचे असेच नवीन अपडेट, नवीन रिव्ह्यूज सगळ्यात आधी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.